श्री स्वामी समर्थ. माझं नाव शुभांगी. आज आपण बनवणार आहोत खूप चविष्ट कोलंबीची आमटी. सुरुवातीला आपण आमटीचा मसाला तयार करून घेऊ. मी इथे 5 बेटकी मिरच्या पाण्यात भिजत ठेवल्या आहेत. त्याचबरोबर चिमूटभर तांदूळ, 5 ते 6 मिरी, 1 चमचा धणे आणि अर्धा किसलेला नारळ घेतला आहे. आता मिक्सरमध्ये हे सगळे जिन्नस थोडेसे पाणी टाकून छान बारीक मसाला वाटून घ्या. आमटीची खरी चव ही मसाल्यातच असते. आपला आमटीचा मसाला तयार आहे. आता गॅसवर एक टोप गरम करायला ठेवा. मी आमटी नेहमी ह्या टोपातच बनवते, कारण यात आमटी अगदी छान होते. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यात 3 ते 4 चमचे तेल घाला. तेल गरम झालं की एक छोटा बारीक चिरलेला कांदा आणि त्यासोबत 1 हिरवी मिरची टाका. आता चवीनुसार मीठ टाका. कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. यानंतर कोलंबी टाका. मी कोलंबी आधी छान धुवून तिचा धागा काढून आणि त्याला मीठ आणि हळद लावून ठेवले होते. कोलंबीची आमटी म्हटलं की मला नेहमी माझ्या आईची आठवण येते. ती इतकी चवदार आमटी बनवायची की घरात सगळे अगदी आवडीने खायचे. आता कोलंबीला छान परतवून घ्या. या आमटीत छोट्या कैरीचे तुकडे जरी टाकले ना तरी आमटी चविष्ट लागते. आता आपण तयार केलेला मसाला कोलंबीवर घालूया. त्यात मी 2 छोटे ग्लास पाणी टाकते. गॅस मध्यम आचेवर ठेवा, कारण आमटी खाली लागू शकते. सगळं छान ढवळून घ्या. मी 3 ते 4 कोकम पाण्यात भिजवून ठेवले होते. आता आमटीमध्ये ते कोकम सोडा. थोड्याच वेळात छान उकळी येईल. एकदा कोलंबी नीट शिजली आहे का ते पहा. कोलंबी नीट शिजली की गॅस बंद करा. आपली मस्त घरगुती कोलंबीची आमटी तयार आहे. ही आमटी गरमागरम मऊ भाताबरोबर खायला खूपच छान लागते. नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.